नमस्कार. आर.एन.एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा आर.एन.एन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. आर.एन.एन न्यूज मराठी. कृषी दिंडीतून वसंतराव नाईकांना अभिवादन. पुसते गवली मार्गावर हजारो वसंत प्रेमींचा सहभाग. हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 113व्या जयंतीनिमित्त पुसद गवली दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी दिंडी मंगळवारी उत्साहात पार पडली. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंती उत्सवात बहुसंख्यक वसंत प्रेमी शेतकरी व नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते. जयंतीनिमित्त सकाळी वसंतराव नाईक चौकातील पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. माजी प्राचार्य डॉक्टर उत्तम रुद्रवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पुसद नगराध्यक्षा मोहिनी नाईक, बाबासाहेब नाईक सुतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, दीपक आसेगावकर, प्रतिष्ठानाचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, मुख्य अधिकारी किरण सुकलवाड तसेच विविध मान्यवर, नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, अभ्यासिकेचे व शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. यानंतर कृषी दिनाचे औचित्य साधून नाईक चौकातून गवली स्मृतीस्थळाकडे कृषी दिंडीला प्रारंभ झाला. कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक ट्रॅक्टर पुढे ठेवून दिंडी मार्गस्थ झाली. मान्यवरासह शेकडो नागरिकांनी दुचाकीवरून या दिंडीत सहभाग नोंदविला. नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी स्वतः दुचाकी चालवित दिंडीत सहभाग घेतला. वरुड, ज्योतिनगर, घाटोडी, बजरंगनगर आणि चोंडी येथे ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. गवली येथे पोहोचल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. समाधी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानंतर हबप पंकजपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन झाले. भूमिपुत्र अभिवादन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत माजी मंत्री मनोहरराव नाईक, नगराध्यक्षा मोहिनी नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी.सी. राठोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, दीपक आसेगावकर, धनंजय सोनी, राजाराम जाधव, जीवन पाटील, सदाबाबाराव मोहटे, बाळाभाऊ कामारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौसरबाई, नगर परिषद उपाध्यक्ष अर्चना जगताप, पाणी पुरवठा सभापती राजू सोळंके, शिक्षण सभापती खडसे सर, बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, आरोग्य व स्वच्छता सभापती मजर खान पठाण, डॉक्टर श्याम जाधव, विकास नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी कृषीला उद्योगाची जोड देणे, जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना प्रत्येक गावात व प्रत्येक शेतात प्रभावीपणे राबविणे हीच वसंतराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले. दीपक आसेगावकर, संदेश चव्हाण आणि टी.सी. राठोड यांनीही वसंतराव नाईक यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी मानले. तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.